आता जिल्हा परिषदेचे वाडा, कडूस, रेटवडी, पिंपळगाव तर्फे खेड, मेदनकरवाडी, पाईट, नाणेकरवाडी आणि कुरळी असे 8 गट. खेड पंचायत समितीसाठी वाडा, वाशरे, कडूस, चास, वापगाव, रेटवडी, पिंपळगाव तर्फे खेड, मडकळ, मेदनकरवाडी, काळूस, पाईट, आंबेठाण, म्हाळुंगे, नाणेकरवाडी, कुरळी आणि आळंदी ग्रामीण असे 16 गण झाले अंतिम. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी गट गणांच्या अंतिम प्रभाग रचनेचा काढला आदेश. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची गट गण रचना झाली अंतिम. जिल्हा परिषद गट गणांची अंतिम रचना प्रसिद्ध. हरकतीनंतर मोठे बदल. 3 गटांमधील गणांची झाली अदलाबदली. प्रारूप प्रभाग रचनेतील पाईट, काळूस, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी आणि म्हाळुंगे, आंबेठाण गटात झाले बदल. वाडा, वाशरे, कडूस, चास, वापगाव, रेटवडी, पिंपळगाव तर्फे खेड, मडकळ आणि कुरळी, आळंदी ग्रामीण हे 5 गट जैसे थे. हरकतीनंतरच्या अंतिम प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेच्या काळूस, पाईट गटाऐवजी आता पाईट, आंबेठाण गट, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी गटाऐवजी आता मेदनकरवाडी, काळूस गट आणि म्हाळुंगे, नाणेकरवाडी गट असे 3 मोठे बदल. लाखो रुपयांच्या फसवणुकीतून सुटका करण्यासाठी डॉक्टर नातेवाईकांच्या मदतीने आरोपी तनय गुजर हा मानसिक विकारग्रस्त असल्याचा आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयात युक्तिवाद. आरोपीच्या डॉक्टर नातेवाईकांच्या संगनमताने लाखोंची फसवणूक दडपण्यासाठी आणि आरोपीला जामीन मिळवण्यासाठी मानसिक आजाराचा बनाव रचल्याची बाब फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट पुष्कराज परदेशी यांनी न्यायालयाच्या आणून दिली निदर्शनास. ॲडव्होकेट परदेशी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तनय गुजर याचा जामीन अर्ज फेटाळला. राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्जदार सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट विशाल डोळस आणि मूळ फिर्यादींतर्फे ॲडव्होकेट पुष्कराज परदेशी यांच्याकडून आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयात केलेल्या युक्तिवादाला विरोध. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून रगड परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या तनय दीपक गुजर याच्यावर खेड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल. दोषमुक्तीचा जप करण्यासाठी महिलांना भल्या पहाटे आश्रमात बोलून त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या गवळी बाबाच्या आश्रमाचा भांडाफोड. आश्रम चालवणाऱ्या गवळी बाबा विरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल. आश्रमातील महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची गैरवर्तन आणि छेडछाड. दोषमुक्तीसाठी बाबानं महिलांकडे ठेवली शरीर सुखाची डिमांड. चांडोली येथील शिवदत्त आश्रमातील महादेव मंदिरात महिनाभरापूर्वी घडलेल्या घटना चर्चेत. गवळी बाबा विरोधात आणखी महिलांच्या तक्रारी असल्याची पोलिसांकडे माहिती. राजगुरुनगर शहरात कचऱ्याच्या ढिगाचा निपटारा करण्यासाठी समाजसेवी संघटनांनी टाकलं पाऊल. सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या कचऱ्याची साफसफाई करीत केला स्वच्छतेचा जागर. स्वच्छतेनंतर रांगोळी काढून केली जनजागृती. चैतन्य संवादिनी ग्रुप, कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन, राजगुरुनगर नगर परिषद यांच्या वतीने शहरात अनोखा उपक्रम माझं गाव माझी जबाबदारी या उद्देशाने आपण आपलं राजगुरुनगर शहर स्वच्छ आणि सुंदर करूया. खेड बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट दीपक तिगडे यांनी केले आवाहन. यावेळी डॉक्टर माणिक बिचकर, डॉक्टर रुपाली टाकळकर, शैला गायकवाड, डॉक्टर हेमा खडके, मनीषा कुलकर्णी, सायली घायाळ, गीता फाटक, ओंकार दुधाने, रणजित हगरकेकर, मुकादम पवार आणि राजगुरुनगर शहरातील महिला, नागरिक, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित. चास पंचक्रोशीमध्ये शुक्रवारी श्रावणी पोळ्यानिमित्त बळीराजाने काढली बैलांची वाजत गाजत जंगी मिरवणूक. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साह. आनंदाच्या वातावरणामुळे बैलपोळा जल्लोषात साजरा. पुरणपोळीचा नैवेद्य भरवत बळीराजाने सर्जा राजाची केली पूजा. राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात मंगळागौरी पूजन आणि श्रावणी शुक्रवार कार्यक्रम. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षिका अनघा घोडके यांच्या हस्ते सरस्वती पूजन. मंगळागौरीची पूजा करून मंगळागौरीची आरती, कथा, विविध पारंपरिक नृत्य विद्यार्थिनींनी केले सादर. मंगळागौरीच्या खेळाने कार्यक्रमाची झाली सांगता. यावेळी प्राचार्य संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव, सुनीता ठाकूर, शीतल ढवळे आदींची उपस्थिती.
अधिक पैसे कमवण्याचे आमिष दाखवून रजारोखीकरणाच्या बिलामध्ये बोगस कामगारांची नावे लावून कंपनीचा सुपरवायझर आणि अकाउंटंटनं लाखो रुपयांची बिलं मंजूर करून केली मिलीभगत। संगनमताने खोटे दस्तऐवज बनवून खोटा हिशोब करून कंपनीला लाखोचा गंडा। चाकणच्या आंबेठाण चौकीतील आदिराज मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या मॅनपॉवर सर्व्हिसेस कंपनीमध्ये सुपरवायझर सिद्धाराम रड्डे आणि अकाउंटंट विनोद आगरकर यांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कंपनीची 25,48,490 रुपयांची फसवणूक। चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय गोरे यांची पोलिसात फिर्याद। चार चाकी वाहनासाठी महिन्याला 3,000 रुपये हप्ता देत नाही या कारणावरून ओला कॅब चालकासह त्याच्या 2 मित्रांना चाकणच्या कडाचीवाडी येथे बेदम मारहाण। बेकायदेशीरपणे हप्त्याची मागणी करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी कडाचीवाडी येथील महेश कड याला केली अटक। 20 वर्षीय ओला कॅब चालक फिर्यादी अनिकेत अशोक चव्हाण आणि त्याचे मित्र ऋतिक भास्कर आणि उल्हास गव्हाणे यांना हाताने लाकडी दंडक्याने मारहाण। खेड तालुक्यातील सुपे सातकरवाडी येथील भूमिपुत्र भगवंत बबन शिंगाडे यांना साहसी आणि उत्कृष्ट सेवेसाठी स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर। भगवंत शिंगाडे हे कोल्हापूर महापालिकेत 33 वर्ष फायरमन म्हणून कार्यरत। कोल्हापूर महापालिका हद्दीत 30 जणांना नैसर्गिक आपत्तीसह पाण्याबाहेर काढून दिले जीवदान। सेवा काळात 150हून अधिक पशुपक्षी यांची केली सुटका। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर शहर आणि खेड तालुक्यातून शिंगाडे यांच्यावर अभिनंदनाचा होतोय वर्षाव। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।